आज आपण बाळासाठी पौष्टिक असा आहार बघणार आहोत, पोट भरून ठेवणारा आणि वजन वाढवणारा. अगदी तुम्ही बाळाला हा लंचमध्ये किंवा मग डिनरमध्ये देऊ शकता. आणि हो, सगळी याचा फायदे काय आहेत ते देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकून घेऊयात आणि नंतर आपल्याला थोडंसं तूप गरम झालं की जिरे ॲड करून घ्यायचे आहेत. हे ना बाळाला ऊर्जा देतो आणि वजन वाढीस खूप मदत करतो. याच्यामध्ये फायबर असते, त्यामुळे पचन चांगले राहते. बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. जिरे छान तडतडले की आता आपण याच्यामध्ये दलिया टाकून घेऊयात. 2 चमचा दलिया टाकून घेतला आहे आणि तो छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहत असाल की दलिया किती छान फ्राय होत आहे. तर जरा फुलला की नंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं असतं. याच्यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्वे मिळतात. हाडे आणि स्नायूंच्या वाढीस मदत करतो. त्याचबरोबर बद्धकोष्ठाची बाळाला समस्या होऊ शकत नाही याने. बघा किती छान तो फुलला आहे. याच्यानंतर आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. तुमच्या बाळाला रात्री किंवा दुपारी वारंवार भूक लागत असेल, मग हा पौष्टिक दलिया नक्की करून पहा. याने पोट भरून ठेवणार आहे, वजन वाढणार आहे. हा आहार अनेक आईंची पहिली पसंती असते. हा आहार खाल्ला की बाळ अजिबात रडत नाही. बाळाचं पोट भरलेलं असलं की बाळ चिडचिड करत नाही. अजून तुम्ही दिलं नसेल बाळाला तर नक्की द्या. आणि हो, पहिल्यांदा देत असाल तर 3 डेजचा रूल नक्की पाळा. इथे मी स्लो गॅसवरती एक 7 ते 8 शिट्ट्या मी काढून घेतल्या होत्या. आणि हो, बाळ जर टेक्स्चर फूड खात असेल तरच द्या, नाहीतर स्मॅश करा त्याला व्यवस्थित आणि नंतर द्या. छान स्मॅश करून घ्यायचं आहे. माझं बाळ जरा मोठं आहे म्हणून मी एवढं स्मॅश त्याला करत नाही. आणि पहा, इथे आपला दलिया बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बेबीला दलिया देऊ शकतो. तुम्ही जर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी प्रत्येक वेळेस नवीन नवीन रेसिपी अपलोड करत राहील. अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला, आता मी माझ्या बाळाला हे भरवते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाळाला देखील